तू मी राणा वहिनी. राणा तू हे बघा वहिनी, हळू बोला, मला जरा तुमच्या संगत बोलायचं होतं. अहो मी पाय पडतो तुमच्या, माझं एकदा ऐकून घ्या की. माझ्या नवऱ्याचा जीव घेतलास तू आणि आता तुझं ऐकू. अहो वहिनी, मी जर खून केला असता तर मी इकडं माझा जीव धोक्यात घालून कशाला आला असतो सांगा की. मग कशाला आलायस इथं? हे बघा, मला तुमच्याकडनं काय माहिती पाहिजे होती. मी खरंच सांगले, मी खून नाही केलाय. बरं ऐका की, मला पाणी देता काय जरा? अहो हे बघा, बाहेर पोलीस आहेत ना, तेव्हा तुम्ही काय बी काळजी करू नका. कसं तर माझं काय मन आहे तेवढं ऐकून घ्या की. मला तेवढं पाणी देता काय? हो ठीक आहे. हे बघा, माझं तुमच्या नवऱ्यासंगत भांडण झालतं, पण मी खून नाही केलं. हो काय, मला अडकवायला की नाही काय माणसं राजकारण करायला, पण खरंच सांगले, मी खून केला नाही. बरं बरं मला सांगा, खून व्हायच्या आधी धनावडे साहेबांचं वागणं कसं होतं? म्हणजे म्हणजे बघा, कुणाला घाबरत होतं का? कुणासंगत सारखं फोनवर बोलत होतं? फोन तर नेहमीच चालू असायचा. नाईक साहेबांचं काम करायचं म्हणजे फोन तर चालू असणारच ना. बरं मला सांगा, नाईक साहेबांसाठी काय काम करत होतं ते? ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता आमचा, मालाची ने आण करायची. आपण कसला मला माहिती आहे का तुम्हाला? नाही, आम्हाला त्यांनी कधी हे सांगितलंच नाही. मी सांगतो, तस्करीचा माल. काय? होय. बरं एक मिनिट, हे बघा, या फोटोमध्ये बॅग आहे ना, त्या बॅगेबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? ही बॅग तर नाईक साहेबांचा माणूस घेऊन आला होता घरी. पक्का ही बॅग नाईक साहेबांनी दिली ती? हो हो, नाईक साहेबांच्या माणसानेच ही बॅग घरी आणून दिली होती. माझ्याकडे सांभाळायला दिली होती ही बॅग. मला उघडू नको म्हणून सांगितली, म्हणून मी नाही बघितलं, पण नाईक साहेबांनीच ही बॅग दिली होती. हो, हीच बॅग माझ्या घरात गावली बघा, ती बी पैशाने भरलेली. काय? अहो साहेब 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 काय झालं? अहो तो राणा आलाय. कुठं? आज हो सर, थांबा, घरी लावून घे. ते साहेबांना फोन करूया. धरा. अंजली, तू माझ्यावर विश्वास ठेव. अगं तू राणा माझ्या घरातली माणसं आहे. मी त्यांना शरण जायला समजावते. होय, तू समजावत राहा. मी बी काय करता येतं कधी बघतो. आणि तेवढं माझ्या माधुरीची काळजी घे. काय? तुम्ही काही काळजी करू नका, माधुरीला काही नाही होणार. येऊ मी? आतल्या खोलीतला फोन वाजतोय, मी बघतो कोण आहे ते. कट झाला. नाही काय आहे, इलेक्शनला उभं राहतोय ना, लय लोक फोन करून त्रास देत असतात. तू ये, काळजी घे, मी बघतो.
हॅलो हॅलो साहेब. राणा धावण्याच्या घरात फिरलाय. आम्ही त्याला बंद केलाय. तुम्ही लवकर या साहेब. क्या बात आहे. बेस्ट. तुम्ही त्याच्यावरती करडी नजर ठेवा आणि पळून जायचा प्रयत्न केला ना तर चांगला फटकावून काढा आणि पुरावा म्हणून हे सगळं मोबाईलवरती शूट करा. येस सर. राणा सापडला. पोलिसांनी त्याला धनावड्याच्या घरात डांबून ठेवलाय. वा, एक नंबर. आता त्याला सोडायचं नाही. नाही सोडणार. मोहिते, ते जे काय मोबाईल मध्ये शूट होईल का नाही ते मला आणून द्या. बाय. आता बराबर अडकवतो बघा त्या रानाला. अंजली वहिनी. वहिनी, अंजली वहिनी. अहो अंजली वहिनी, तुम्ही काय कराल? तुम्ही त्या मामाला सामील झालाय. सामील? मी फक्त खऱ्याची बाजू घेते. अहो कसलं खरं? तो मामा एक नंबरचा बिलंदर निघालाय. राणा, विश्वास ठेवा तुम्ही. राणाजींनी खून केलाय हे पटलंय मला आणि एका गुन्हेगाराला साथ देणार नाही मी. मग तो माझा नवरा का असे ना. वहिनी, तुमचा गैरसमज झालाय. राणा जिंदगीत असली वंगाळ कामं कधी करणार नाही बघा. मलाही आधी असंच वाटायचं, पण माणूस म्हटल्यावर तो कधी ना कधी बदलतोच. राणाजींचंही तसंच झालं. राणाजी गुन्हेगार आहेत आणि तुम्ही त्यांना गुन्ह्यात साथ देताय म्हटल्यावर तुम्हीही गुन्हेगार झालाय. तुम्हालाही शिक्षा होणार आणि त्यासाठी मी पोलिसांना मदत करणार. वहिनी, हे असलं पोलीस वहिनी. अवयो मोहिते त्या मामाला विकला गेला. मी या मोहितेच्या घरात काम करतो. तो काय गुन्हाचा चांगलं माहितीये मला. मोहिते त्या मामाच्या घरातून बाहेर पडला म्हणजे पक्कीच काहीतरी माहिती मिळायला असणार याला. राणाला जाऊन मला सांगायला पाहिजे. राणाचा जीव धोक्यात आहे. वहिनी, मला वाटत होतं माझ्यापेक्षा राणाला तुम्ही जास्त ओळखताय, पण नाही. तुम्ही राणाला नाही ओळखले. तुम्ही मामाच्या घरात जाऊन या मोहितेला राणाची टीप दिली हे बरोबर केलं नाही वहिनी. लय वंगाळ काम केले हे तुम्ही. अहो राणा मरता मरता वाचू. आणि आता जर राणाला काय झालं तर ह्याला जबाबदार फक्त तुम्ही असणार. ध्यानात ठेव. वहिनी, या माणसाने तुमच्या नवऱ्याचा वापर केलाय बघ आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्या नाईक साहेबांनी त्यांचा खून केलाय बघा. हो पण पोलीस तर तुमचंच नाव घेत आहेत ना. होय, कारण पोलीस बी त्या नाईक साहेबांनी सामील आहेत ना बघ. काय झालं? अहो तुमच्या नवऱ्याच्या हातनं माझ्या घरामध्ये पैशाची बॅग पाठवली होती बघा आणि त्यावरच माझा ना तुमच्या नवऱ्याचा खटका उडालता. त्याचाच फायदा या माणसांनी घेतला आणि तुमच्या नवऱ्याचा खून मी नाही तर त्या अक्का नावाच्या एका बाईने केलाय. पण आता या सगळ्याचा काय फायदा? माझा नवरा तर गेलाच ना. आमचे हाल काय होत आहेत ना ते आमचं आम्हाला माहिती आहे. बाहेर पोलिसांचा पहारा आणि आम्ही आतमध्ये उपाशी मरतोय. माफ करा, मला तुमची अडचण समजते. माझ्याकडे एवढंच पैसे, एवढीच मदत करतो. पण खरं सांगतो, मी खून केला नाही तुमच्या नवऱ्याचा. घ्या, नको. एक भाऊ त्याच्या बहिणीला देतो असं समजा. आणि तुम्ही मला जी माहिती देत तेवढी बस आहे पण. घ्या. नको. पण खरं सांग, त्याने कोणी तुमच्या नवऱ्याचा खून केलाय का नाही? मी हुडकून काढणार म्हणजे काढणार, जो शब्द आहे माझा. ओके, या.
उपकार झाले तुमचे. तुम्ही उठा, तुम्ही पहिलं उठा उठा. खरंच वाईट वेळ आली होती आमच्यावर. या पैशामुळे खरंच खूप वाईट वेळ आली होती आमच्यावर. काय बी बोल ना. मग इथनं पुढं कधी बी काय बी गरज लागली तुमच्या भावाला हाक मार, मी लगेच हजर होणार. राणा दरवाजा उघड. तू आत आहेस ते माहिती आहे आम्हाला. चुपचाप बाहेर ये. चारी बाजूनी घेरले आम्ही तुला. आता देव जरी आला ना तरी तुला वाचवू नाही शकत. राणा, राणा दरवाजा उघड. देवा, तुझी सगळ्यांवर नजर असते ना. मग आता तूच मला सांग खरं काय आहे ते. काय चूक काय बरोबर मला काहीच समजत नाही. एका बाजूला माझं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला माझी तत्व, या दोन्ही पुरती अडकलीये मी. कधी कधी वाटतं राणाजी असं नाही करणार, पण मग असे पुरावे समोर येतात ना की सगळं बदलून जातं. माझ्यातलं आणि राणाजींमधलं नातं आमच्यातल्या खरेपणावर, राणाजींच्या सच्चेपणावर आणि आमचा एकमेकांवर असणारा विश्वासावर टिकला. पण आता तो विश्वासच पणाला लागलाय. देवा, देवा प्लीज काहीतरी कर. लवकरात लवकर खरं काय ते सगळ्यांसमोर येऊ दे, पण माझ्या राणाजींना वाचव. असं काहीतरी कर की सत्यही समोर येईल आणि माझं कुंकूही वाचेल. माझं एवढं मागणं पूर्ण कर. मी आणि राणाजी दोघंही जोडीनं तुला साष्टांग दंडवत घालत येऊ, पण माझ्या राणाजींचा जीव वाचव. राणा, जर तू आता दरवाजा उघडला नाहीस ना तर अख्ख्या घरावर गोळ्या झाडीन मी. नावडीचा जीव घेतलाच आहेस, आता तुझ्यामुळे त्याच्या फॅमिलीचा पण जीव जाईल. दरवाजा उघड. वहिनी, माझ्यामुळे तुम्ही परत अडचणीमध्ये आले बघा. बरं चला, मी निघतो. अहो पण जाणार कसे? बाहेर तर पोलीस आहेत. माझा जीव गेला तरी चालेल, पण परत माझ्यामुळे तुम्हाला ताप व्हायला नको. निघतो मी. राणा, राणा दरवाजा उघड. राणा थांब, थांब राणा.
कुठे गेला? सटकला. दरवेळी कसा सटकतो हा? साहेब येऊ तारी त्याला कोण मारी? मूर्ख इडियट, गोळी आली मी तुम्हाला. हे काय एकट्याच? माधुरी नाहीये? द्या मी करते. काय झालं? गोदा का आज ना आपण लक्ष्मीला फोन लावूया. खूप दिवस झाले तुम्ही बोललाच नाही तिच्याशी. आज बोला. काय झालं गोदाक्का? अशा गप्प गप्प का आहात तुम्ही? बोलण्यासारखं काय ठेवलंयस काय? मी काय केलं? समद करून सवरून मलाच विचारतीस काय केलं? माझ्या पोराच्या जीवावर उठलीस तू. काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलते काय मी? बराबरच आहे. आओ नाही गोदाक्का. गोदाक्का नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. वा ग वा, आम्ही समधी चूक आणि तू तेवढी बराबर. मला तुझ्या संग एक सबूत बी बोलायचा नाही. अंजली, अगं कशासाठी हटवादीपणा करायली असतो? गोदाक्का मी नाही हो हट्टीपणा करते. फक्त खऱ्याची बाजू घेते मी. जे योग्य आहे ते व्हावं एवढंच वाटतंय मला. कसं समजावू मी? राणाजींशी असं सगळं वागताना मला काय आनंद होतोय असं वाटतंय तुम्हाला? अंजली, अगं खरं काय आणि खोटं काय कुणालाच माहित नाही. जग काय म्हणतंय त्यावर विश्वास ठेवण्यापरीस आपलं माणूस काय म्हणतंय त्याच्यावर विश्वास ठेवायचा. राणा कधीच चुकीचं करणार नाही ह्यावर तू ठाम का राहत नाहीस? परिस्थितीच अशी आहे ना की माझी इच्छा असूनही मला राणाजींची बाजू खरी वाटत नाहीये. राणाजी जे करतायत ते सगळं चुकीचं करतायत आणि त्याचे परिणाम आपल्या घराला भोगावे लागतायत. हे काय बरोबर आहे का? हे बघ, मला चूक बराबर काय माहित नाही. मला माझ्यासाठी राणा महत्वाचा, त्याची खुशाली महत्वाची. त्याला काय नाही झालं पाहिजे. अहो मग त्यासाठीच तर मी असं सगळं वागतेय. गोदाक्का, पोलिसांनी राणाजींवर बक्षीस ठेवलं. राणाजींच्या दरोड्याच्या बातम्या पेपरातनं आणि टीव्हीवर झळकतायत. त्याचा अर्थ काय ते माहितीये तुम्हाला? पोलीस डायरेक्ट एन्काउंटर करतील. असं व्हायला हवंय का?